साता समुद्रापडेकडे ज्यांचे कीर्ती गेलेले, मूर्तिमंत ज्ञान, मूर्तिमंत वैराग्य ज्यांच्या ठाई बसलाय, ज्यांच्या ऊर्जेने साडेचारशे वर्ष झालं समाजाला बोहणी टाकली, अशा महान तुकोबारायांच्या दृष्टीने या जगतामध्ये कोणाची सेवा घडावी याचं स्पष्टीकरण या अभंगातून दिलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे मज घडो त्यांची, तरी माझ्या दैवा पार नाही. कारण की तुकोबार आहे, सामान्य व्यक्तिमत्व नाही. तुका नि विष्णू नाही तुझा, तुका आणि विष्णू नाही तुझा म्हणजे भगवान विष्णूचा अवतार असणारे तुकोबार आहे, सामान्य नाही. पण तरी सुद्धा अवतारी पुरुष असं म्हणतात की माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची सेवा तू करायला तुकोबार तयार आहेत? महाराष्ट्रामध्ये ज्यांची अखंड ज्योत चालू आहे, वैचारिका ज्योत अखंड असावी पण विचारांची, आणि ती अखंड ज्योत तुकोबारायांची आजही पूर्ण विश्वामध्ये, म्हणून त्यांना जगद्गुरु म्हणतात. जगद्गुरु कोणाला नाही, आता स्वतः लावतात ते वेगळी गोष्ट आहे. जगद्गुरु कृष्ण वंदे, एक जगद्गुरु ते आणि जगद्गुरु तुकोबार आहे. ते संप्रदाय सकळाचा येथून सकळांचा इथून. सकळांचा संप्रदाय इथून आहे का सांगितलं? कारण आहे आदिनाथ उमा बीज प्रगटले. सकळांचा म्हणजे कुठून आहे? अरे भगवान शंकरांपासून हा संप्रदाय, भगवान शंकराच्या व्यतिरिक्त हा संप्रदाय नाही. मूळ स्तंभ येथूनच आहे. भगवान शंकराने ज्यावेळेस ध्यानातून उठले, डमरू वाजवला आणि डमरूतून 14 सूत्र बाहेर पडले आणि त्या 14 सूत्रांपासून सृष्टीची पुन्हा उत्पत्ती आहे. लघु सिद्धांत कौमुदी. आणि त्या सिद्धांतावर म्हणजे 14 सूत्रातून किंवा माऊलींच्या भाषेमध्ये जरी बोलायचं म्हटलं, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रसाद. Oh
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला का? अरे भगवान शंकर जेव्हा या अवस्थेमध्ये गेले तेव्हा भगवान शंकर ध्यानस्थ बसले. लोकांना ज्ञान द्यायचंय. पार्वती माता म्हणत होती, स्वामी तुम्ही असं कोणाचं भगवंताचं कोणाचं ध्यान करतात नेमकं मला सांगा, आणि नेमकं ध्यानापासून तुम्हाला मिळतं तरी काय? मला गुह्यातलं गुह्य सांगा, म्हणजे या तुमच्या ध्यानाचं गुह्य सांगा. भगवान शंकराच्या ध्यानाचं गुह्य सांगायला सुरुवात केली. भगवान शंकर वक्ता कसा असावा आणि श्रोता. भगवान शंकराने डोळे झाकल्याने सांगायला सुरुवात केली. ज्ञान ते गुह्य ज्ञान कोणाशी? अरे ते गुह्य ज्ञान कोणालाही द्यायचं नाही. पार्वती माता समोर बसल्या, ज्ञानेश्वरी मध्ये उभे. देवी पार्वतीला म्हणतात भगवान शंकर, म्हणजे एवढं सोपं नाही. जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखीजे. म्हणजे कसं आहे ज्ञान? नित्य नूतन. म्हणजे देवी जसं स्वरूप तुझं रोजही मी जरी पाहिलं तरी सुद्धा माऊली म्हणतात तरी मला त्याच्यात नवीनच दिसतं. भगवान शंकर ध्यान मध्ये गेले आणि ज्ञान सांगायला लागले गुह्य, आणि पार्वती मातेला झोप लागली, डुलकी लागली. कीर्तनामध्ये डुलकी लागणं, जांबाळी येणं, पाप आडवं येणं. विठ्ठला विठ्ठला. कारण ती निद्रा देवी आहे, आळस आहे. ज्या ठिकाणी मी तुम्हाला चॅलेंज देऊ शकतो, ज्या माणसाचं मन कीर्तनात नसतं त्याचे डोळे झाले. ज्या माणसाचं मन निद्रा देवी आली, तुम्हाला सांगू का, त्याला पुतना म्हणतात. आणि आपलं कर्म स्वच्छ असेल आणि ध्यानाची लिंक जर लागली असेल तर भगवान शंकराला अशी लिंक लागली की ते सांगत राहिले. अशीच लिंक जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा एकदा लागली होती. कीर्तन सांगायला लागले, पुढे कोण आहे काय माहिती नाही, कोणाचं काही घेणं देणं नाही. एक 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 माणूस बुवाचं कीर्तन सुरू झालं तुकोबारायांचं, आणि तुकोबारायांचं कीर्तन सुरू झालं. केव्हा येतील महाराज, केव्हा येतील महाराज. वाट बघितली. असं झालं का? तुम्ही बघितली आज. पण तुकोबाराय कोणाचं किती केव्हा उठतील काही सांगता येत नाही. महाराजांनी इतकं ध्यानस्थ गेले भगवंताच्या नामस्मरणामध्ये, कीर्तनाच्या तत्वज्ञानामध्ये, आणि लोकांना तत्वज्ञान सांगता 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 किती वाजले अजिबात. माझ्या हातात घड्याळ आहे, तुकोबारायांच्या हातात घड्याळ आहे. किती वेळ काही घेणार नाही. माणसांनी आता संसारी माणसं दिवसभर काम केलेलं किती वेळ तर धरतील. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 4 वाजले. झालं यार. बुवाचं काय, बुवाला काही काम थोडीच. तुकोबांना काही काम आहे? आम्हाला एकच धंदा ना हो, दुसरं काही आहे का? मग तुकोबारायांना काही काम नाही म्हणले, जाऊ दे उठकी एक एक टोचतय. बायको सकाळी लवकरच उठवेल, धारा काढायच्या कोण ती करणार नाही. लक्षात ठेव. एक एकाला खुणवलं, एक एक जण उठून गेला, फक्त एक माणूस राहिला. तो पण का राहिला हो? त्याचं काहीतरी अडकलं होतं मध्ये. तुकोबारायांच्या पायाखालचं घोंगडं जाता येत नाही. मन त्याचं अजिबात नव्हतं. लक्षात ठेवा, फक्त घोंगड्यात जीव होता.
विचार करा, जगद्गुरु तुकोबाराय यांनी भगवंताच्या नावामध्ये सारख जप केला. काय केला? जगद्गुरु तुकोबारांना काही दिसत नव्हतं. एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. एकच चित्तामध्ये धरला होता तुकोबाराने, बाकी काही काम नव्हतं. म्हणून तुकोबारायासारखं मला सांगायचंय, भगवान शंकर ज्ञान सांगू लागले, पार्वती मातेला झोप लागली. पण एवढं गुह्य ज्ञान भगवान शंकर सांगताय वाया जाईल. म्हणून भगवान विष्णूंनी मच्छिंद्राचं रूप धारण केलं आणि हुंकार देत राहिले. माशाचं रूप धारण केलं मच्छिंद्र. म्हणजे मच्छिंद्र नाव काय? मच्छिंद्र म्हणजे माशाचं स्वरूप. हुंकार देत राहिले. पार्वतीला झोप लागली. कारण पार्वतीच्या मनामध्ये काय असेल बरं? कारण की माझे पती एवढे श्रेष्ठ असताना दुसऱ्याचं नाव घेतात, दुसऱ्याचं ध्यान करतात. थोडासा काय नडला पार्वती मातेला. म्हणजे ती काही पतीबद्दल काही नाही हा, पण भगवान विष्णू बद्दल असेल किंवा कशाबद्दल, म्हणजे कशाचं ध्यान करताय, म्हणजे उत्सुकता ही फार असली पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा की हे ज्ञान देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखील. काय ताकद आहे या गुह्य ज्ञानाची. म्हणजे मला फक्त एका गोष्टीवर सांगायचंय की येथून सगळी सुरुवात आहे. या शब्दावर यावर का मुख्य, नाहीतर वाहत जाऊ नका, कारण वारे कुठेही वाहतात. कशामुळे सांगतो एवढं लक्षात आलं पाहिजे की हा संप्रदायाची सुरुवात इथून आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा किंवा विष्णूचा विचार करा. म्हणून असं म्हटलं जातं, ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका. म्हणजे नाथ महाराज ज्ञानोबारायांचा अवतार मानला जातो, नामदेव महाराजांचा अवतार तुकोबाराय. कारण नामदेवरायांनी शतकोटी अभंग करील अशी प्रार्थना केली, तेव्हा झाले नसतील म्हणून आता तुकोबाराय. म्हणजे असे तुकोबाराय. मला तुकोबाराय कसे हे सांगायचं. पुन्हा मुद्द्यावर या. आणि जे तुकोबाराय एवढे महान आहेत की ज्यांना ध्यान लागत होतं, ज्यांची अवस्था तुकोबाराय बघा, एकदा जर विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले तर अहो अंगावरच रोमांच उभं राहायचे माणसाच्या. देवाचं नाव घेतात पण साधा काटा सुद्धा येत नाही अंगाला. देवासाठी कोण रडतं रे? मला सांगा बरं, तुम्ही इतक्या दिवसापासून वारकरी आहात, माझ्या पांडुरंगासाठी तुम्ही कोणाच्या डोळ्यात असतो असे आले असते? वा, धन्यवाद. तुमच्या 2 भक्त निघाले का? तुकोबारायना पांडुरंग परमात्मा म्हणल्याबरोबर डोळे भरून यायचे. तुकोबारायचे आठवण काढायची, पांडुरंगा तुझ्या चरणाजवळ ठाव दे, असो नसो भाव आलो. अरे मी संसारी माणूस आहे, मी प्रपंचिक आहे. माझा कधी भाव असेल, कधी नसेल, कधी लेकरा बाळात मी गुंतलेला असेल, कधी लोकांच्या कामामध्ये गुंतला असेल, पण माझं चित्त तुझ्यावर आहे. तुझ्या वाचून मला काही दिसत नाही. आठवण आठव गेले भाव, आठवण आठव गेले भाव, आठवण आठव गेले भाव, आठवण आठव गेले भाव, आठवण आठव गेले
पांडुरंगा, तुझं स्वरूप इतकं आहे, तुझ्याकडे पाहिल्यानंतर मला माझ्या शरीराचं सुद्धा आठव पडत. असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही. हो गुरुजा, निकाली हो गुरुजा, निकाली हो गुरुजा. पांडुरंगा, काय तुझं भाव, काय तुझं स्वरूप आहे. पाहिलं तू खूप बरं आणि म्हणाले, काय पाहिलं तुकोबार आणि पांडुरंगा परमात्म्याकडे. आपण आज विठ्ठलाच्या दर्शनाला जातो, लोक पायावर ठेवतो, पोलीस असतात, मलाही माहिती गर्दी असते, तुम्हाला बघू देत नाही. पण कधीतरी माझ्या पांडुरंगाचं दर्शन निवांत वेळ घ्यायला जा. अरे निरीक्षण करा आणि पांडुरंगाचं एकदा का नजर तुमच्यावर पडली, एकदा फक्त, सारं आयुष्य बदलत. भाग गेला सीन गेला, आता कोठे, आता कोठे जावे, आता कोठे, आता कोठे जावे, आता कोठे, आता कोठे जावे, आता कोठे, आता कोठे जावे. पांडुरंगा, आता तुझ्या वाचून काही दिसत नाही रे, काहीच नाही हो. तुझं दर्शन झालं, मग एवढ्या जवळ तुकोबार असताना म्हणता सुंदर ते ध्यान. कसं आहे तुझं स्वरूप. चित्ती तुझे पांडवा रूपाचे ध्यान, कारण प्रमाण इतके आहेत की आपल्याला बोलणार होत. महाराज एवढंच म्हणाले, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूया. काय आहे तुझ्या गळ्यामध्ये. तुळशी हार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. काय तुकोबारायांनी वर्णन करावं, ते तुकोबारायांचं वर्णन आहे. ज्ञानोबारायांचं वर्णन वेगळं आहे की नाही. ज्ञानोबारायण तुकोबारायांना पाहिल्यानंतर काय म्हणतात. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. मला सांगा, ज्या तुकोबारायांनी असं म्हणावं, सुंदर तुमचं ध्यान आहे. पांडुरंगा, तुमचं ध्यान सुंदर आहे, कारण ध्यानाशिवाय मन लागत नाही, एकाग्र होत नाही. आणि मन एकाग्र झाल्याशिवाय व्यवहारातले प्रपंचातले सगळे प्रॉब्लेम मिटत नाही. मन एकाग्र झाल्याशिवाय भगवंताकडे जाता येत नाही. भगवंताकडे जायचं असेल तर चित्त स्थिर असावं लागेल. म्हणून सांगितलं मन. मग मला सांगा, तुकोपर्यंत तुमचं ध्यान इतकं सुंदर आहे की त्या ध्यानावरतून आमचं मन हटत नाही. लागलीसे गोडी लाचावले, म्हणजे मन
गोडी इतकी लागली, मला सांगा, इतकी गोडी की रात्रंदिवस फक्त विठ्ठलच दिसतात. दिनरात्री हाती धंदा दिन रजनी हाची धंदा, एकच दिवस. काय दुसरं काहीच नाही हो. मी सांगू उदाहरण तुम्हाला. नववधू मुलगी असते, तिला एकच ध्यान लागतं, आपल्या पतीचं. येडे आजचे कॉलेजचे, त्यांना तसलंच ध्यान लागतं. अभ्यास करतोय पप्पाला, पुस्तकात काय बघतो, त्याचा चेहरा, तिचा चेहरा. काय बघतो? येडे. अरे ध्यान तुकोबार आहे असं म्हणतात की पांडुरंगा तुमचं एकदा इतकं ध्यान सुंदर आहे. मला सांगा, आनंद स्वरूप आहे. शंकराचार्यांना सुद्धा मोहिनी घातली पांडुरंगाच्या रूपाने आणि म्हणाले, महायोग पीठे तटे भीमदख्यानं परम पुंडरीकाय गातुं मुक्त्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. म्हणजे इतकं ध्यान. आणि ज्ञानोबारांना रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. साजनी कोण आहे? साजनी म्हणजे बुद्धी आहे. रूप पाहता लोचनी म्हणजे रूप पाहिल्याबरोबर माझे डोळे सुखावले आणि मन आनंदी झालं, प्रफुल्लित झालं. एवढंच का? बुद्धीला सुद्धा सांगतात सुख झालं. मनाला जेव्हा सुख होतं ना, तेव्हाच बुद्धीला सुख होत असतं. कारण पहिल्यांदा डोळे फार महत्वाचे आहेत माणसाच्या जीवनामध्ये. कारण बघा, पहिली गोष्ट प्रक्रिया कुठून होते? डोळ्यातून. म्हणजे एखादी गोष्ट डोळ्याने पाहिली आणि ती पुढची आवडली म्हणजे आपण काय म्हणतो? आता मला फार खालच्या भाषेत येऊन नाही बोलायचं, कारण अनेक लोक तसं बोलतात. हे काय, डोळ्याने पाहिलं रूप आणि आवडल्यानंतर मग पुढची प्रक्रिया सुरू होते की नाही? आणि मग पुढचं काय झालं तर मनाने म्हणजे डोळ्याने पाहिल्यानंतर डोळ्याच्या द्वारे मनामध्ये साठवलं. आणि मनामध्ये आता म्हणून बघा, पंडितजी बसले आता शुक्लाजी, आणि आजही पंडितच्या हस्ते साध्वीजीने पूजा केली. अभिषेकाला कोण बसलो होतं? तुम्हीच बसला होता. पंडितजीने तुम्हाला काय करायला लावलं पहिल्यांदा? वा, पहिल्यांदा तुमच्या अंगावर फुलाने पाणी शिंपडलं, सांगितलं पवित्र वा सर्वा वस्तुं गतोपि वा यस्मरे पुंडरीकाक्षं सदाभ्यंकर शुचिः. म्हणजे पहिल्यांदा तुमच्या अंगावर पाणी शिंपडलं, शुचिर्भूत केलं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर डोळ्याला पाणी लावायला लागलं. का सांगितलं माहिती? आपलं काय गावरा लाव नवरा मरे नवरी मरे, बामणाची दक्षिणा काही घेणं देणं नाही तुम्हाला त्या मंत्राची, आहे का? डोळ्याला पाणी लावली ना साध्वीजी, तुम्ही लावलं ना, मग त्याचा अर्थ आहे की डोळे पहिल्यांदा क्लिअर करा. म्हणून डोळे पवित्र करा. कारण सगळं पाप डोळ्यांच्या द्वारे होतं आणि ह्याच डोळ्यांच्या द्वारे भगवंताला बघितलं जातं. विठ्ठला अभिषेक करताना असं म्हटलं जातं, नेत्रोदकं स्पर्श करिष्यः. तुम्ही आतापर्यंत कधी त्याचं चिंतन केलं? घ्या पाणी, घेतलं, मना मम केला हात पुढे. पण त्या मम मध्ये काय अर्थ आहे? काय दडलेला आहे? म्हणजे विनाकारण लावलंय का? तर विनाकारण लावलं नाही. त्याच्या पाठीमागे सामर्थ्य आहे की पहिल्यांदा तुमचे डोळे पवित्र करा, पुन्हा कानाला पाणी लावतात. आताचे लावत नाही, पण पूर्वी कानाला पाणी लावत. कान पवित्र करा. का? कारण कुठलीही गोष्ट काय ऐकली जाते? कानाने ऐकली जाते का?
आणि कान फार महत्वाचे आहे. डोळे आणि कान हे का ना. हात पाया दिले वचन बोलाया वचन. दिले इंद्रिय हात पाय. काय इतकं इतकं सुंदर चाललंय. महाराज म्हणाले की हात पाय आणि डोळे फार महत्वाचे आहे. मी हिंदीमध्ये एक वाक्य सांगत असतो भागवत सांगत असताना महाराज, न सामने वाले की नजर बदल गई तो नजर आने बदल जाते, नजर बदल गई तो नजर आने बदल जाते हैं. क्योंकि अगर एक छोटी सी लड़की, मैं तो महाराज जी है इसलिए मुझे कभी कभी ऐसा लग रहा है कि हिंदी में बोलूं या मराठी. महाराज जी क्षमा चाहता हूं कि हमारे सब भाई बहन है, माता पिता है कि ये सब मराठी जानते हैं, इसलिए हम एक उदाहरण देतो तुम्हाला फक्त की काय पवित्र. एक म्हातारा बाज असते ना आपल्याकडे घाट, त्या बाजेवर पडला होता आणि एक चाल म्हणत होता, गुणगुणत होता, गाणं म्हणत होता, कविता म्हणत असेल किंवा त्याच्या मनात जे येईल ते गुणगुणत होता. काय गुणगुणत होता? ए पोरी जपून चाल, पोरी जरा जपून चाल, माझ्या जीवाची काहिली होते, जपून चाल पोरी जरा जपून चाल. अर्थ लावताना फार सुंदर आहे बघा. आता किती अर्थ लागतात? एका शब्दामध्ये अनेक अर्थ लागतात. काय म्हणायचं होतं? जपून चाल पोरी जरा जपून चाल, माझ्या जीवाची काहिली होते, जपून चाल पोरी जरा जपून चाल. का? अरे अर्थ आहे. म्हातारा खाटेवर पडलाय, त्याला उठता येत नाही, छोटीशी पोरगी आहे आणि ती उठण्याचा प्रयत्न करते, चालण्याचा प्रयत्न करते, घरामध्ये सगळे कामाला लागलेत आणि ती पोरगी बददिशा पडेल म्हणून म्हातारा काय म्हणते. आता या शब्दामध्ये अनेक अर्थ आहेत का? म्हणजे मोठी मुलगी झाली की तेव्हाही सांगावं लागतं जपून चाल पोरी जरा जपून चाल, नाहीतर माझ्या जीवाची काहिली होते. पोरगी ऐकत नाही, म्हातारा खाटेवर पडलेला सांगतो पोरी पोरगीच बरं का, तू जरा सांभाळून राहा, पोरीची जात आहे. पोरगी लगेच उठान पटान उत्तर दे, तुमचा जमाना गेला बाबा, आम्ही लय हुशार आहोत. अरे विचार करा, पुत्री आणि पुत्र म्हणजे ती मुलगी. म्हणून मला फक्त काय सांगायचं होतं की जसं माणसाने मनात आणलं, नजरेनं पाहिलं, तसं नजर बदल गई तो नजर आने बदल जाते. म्हणजे नजरेमध्ये येणारं सगळं बदलून जातं. एखादी मुलगी आहे, तुम्ही असं म्हणाल मीरा मोक्ता, नाही तर मग नजर बदलली तर. मी नाव घेत नाही त्यांचं कोणाचं, तुम्हाला पाठ आहेत सगळं, नाव घेणं आवडत नाही त्यांचं, कारण आपल्या मुखातून कशाला घ्यायचं, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे नजर बदल गई तो नजर आने बदल जाते. म्हणून पहिल्यांदा डोळे पवित्र करा. डोळ्यातून शक्ती मनामध्ये येते, मनातून शक्ती बुद्धीमध्ये जाते आणि म्हणून बुद्धीला सुख झालं. ज्ञानोबा म्हणतात रूप पाहता लोचनी. मूळ मुद्द्यावर या, कारण मी जर तुम्हाला असं सांगत गेलो ना, मी रात्रभर हसवेल, रात्रभर रडवेल, तुम्हाला हे सांगतो माझ्याकडे तेवढं सामर्थ्य. मला हसवायचं नाही, कारण ही तपश्चर्याची पूर्णाहुती आहे. तपामध्ये हसू येत नाही, रडू येत. साध्वीची बरोबर आहे ना, एक एक पावलामध्ये रडले असतात तुम्ही, थोडं सोपं नाही. म्हणजे ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून नजर म्हणजे, म्हणून माऊली म्हणतात सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरोबर. तो हा म्हणजे कोणता? हा प्रश्न आहे का नाही? कोणता? पंढरपूरचा. हो, पंढरपूरचा नाही, तो हा पंढरपूरचाच, पण कोणता? तो शब्द म्हटलाय म्हणजे अर्थ काय लक्षात ठेवा. म्हणजे आपण म्हणतो
समजा मला बडेची भेट होती आणि मी खेडकर सरांना विचारलं, तेच बडे ना हो जे बीडला भेटले होते तेच ना, तोच हा माणूस, तो हाच आहे ना जो बीडला भेटला होता आपल्या लग्नामध्ये, तो हाच माणूस आहे ना. ज्ञानोबा म्हणतात, मला जो ध्यानामध्ये दिसला, मला जो पहिल्यांदा जाणवला, कोणत्या स्वरूपातला सांगू? ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात पहिल्या ओबीत सांगतात, ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जे जे ससंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू, देवा तुझी गणेशू. म्हणजे आता बघा, देवा तूच गणेश आहेस म्हणजे कोणता? म्हणून ज्ञानोबा म्हणतात तो हा विठ्ठल, म्हणजे मला जो निर्गुणामध्ये जो विठ्ठल दिसायचा तो सुद्धा सगुणात हाच विठ्ठल आहे. म्हणून तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. पांडुरंगा, तुला सगुण म्हणावं की निर्गुण म्हणावं? तो हा विठ्ठल बरवा, म्हणजे तोच आहे, तो हा माधव बरवा, तोच माधव बरवा आहे. कोणता आहे? मी तुम्हाला जो आत्मरूपा काय म्हणतो ज्ञानोबाने, कुठल्याही देवाची पूजा सांगण्यापेक्षा भजारे आत्मदेवा, ज्ञानदेव म्हणे भजारे आत्मदेवा. कारण आत्मदेवाला भजणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून तुमच्या नजरेमध्ये जे येतं ना ते मनात बसतं, जे मनात बसतं ते तनात बसतं, बुद्धीत बसतं, आणि रात्रंदिवस मग बुद्धी काय करते तेच विचार करत असते बुद्धी ना. म्हणून ज्ञानोबाने काय सांगावं? लक्षात ठेवा, बुद्धीचे वैभव अन्य नाही. वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणजे एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून तर कारण अभंग सोडवताना फार जमली असते, लक्षात ठेवा. काही अभंगाची सुरुवात शेवटून करावं लागते, काही सुरुवात मधूनच करावं लागते, काही सुरुवातीपासून सोडवायला सुरुवात करावं लागते. म्हणून एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून तर तुकोबाराय म्हणाले अखंड चिंतन विठोबाचे. कशामुळे? म्हणजे ज्याचं चिंतन अखंड भगवंताचंच आहे अशा लोकांची सेवा करायला मला आवडते. विठ्ठला आता कळलं? अखंड चिंतन, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाच्या मूळ मुद्द्यावर या. म्हणजे कोणाची सेवा करायला तुकोबारायला आवडेल का? अहो, जनाबाई सारखी बाई महान साध्वी, जिचा इतका मोठा अधिकार. चिंतन काय होतं जनाबाईचं सांगू? देव खाते देव देव खाते देव देवावरी
देव खाते देव काय बघा, जनाबाईची दृष्टी इतकी दिव्य झाली. जनाबाईचं वलय ज्ञानोबारा आणि नामदेवरायांच्या सानिध्यामध्ये फुललेला आहे. जेव्हा जेव्हा ज्ञानोबारायांचा प्रभाव जनाबाईवर पडत होता तेव्हा जनाबाई योग्याची भाषा बोलत होती. मी देवावरच निसते, देवालाच खाते आणि देवालाच. बापरे, झटका यायचा झटका. देवालाच खाते देवालाच पिते म्हणल्यानंतर काय भाव असेल जनाबाईचा. अरे जनाबाईचे अभंग स्वतः पांडुरंगाने लिहिले. म्हणजे अशा भक्तांची सेवा करायला, अशा महिलांची सेवा करायला, कुणी कन्या पुत्रामध्ये अशा लोकांची सेवा करायला तुकोबाराय म्हणतात. मला आवडेल. कुणाला आवडेल का? तुकोबाराय का वेडे का? माझ्या दैवा पार नाही, माझ्या दैवाला पार नाही असं म्हणणारे तुकोबाराय सोपे का? म्हणजे तुका म्हणे मज घडो त्यांची. मग कोणाची सेवा? अखंड चिंतन. चिंतन महत्वाचा शब्द आहे. तुकोबारायांनी चिंतन शब्द टाकला. कारण बऱ्याच घडीला असं घडतं की माणसाचं चिंतन नसतं. अभंगाचे अभंग पाठ आहे माहिती मला, गाथाची गाथा पाठ आहे काही लोक, ज्ञानेश्वरी पाठ आहे. नामदेवराय के सोपे होते का? नामदेवराय म्हणून तर म्हणायचे अरे ज्ञानेश्वरी अख्खी पाठ असण्यापेक्षा एक तरी ओवी अनुभवावी. आम्हा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे. ज्ञानेश्वरी पारायण करतात ना? किती वर्षापासून करतात? बरेच वर्षापासून. ज्ञानेश्वरी पारायण करणं म्हणजे मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालणं. नीट लक्षात ठेवा. आणि गाभाऱ्यामध्ये जाऊन पिंडीवर बेल वाहणं म्हणजे एक तरी ओवी अनुभवणं. विठ्ठला गाभाऱ्यात गेल्याशिवाय किंमत करणार, आतमध्ये शिरल्याशिवाय किंमत करणार. साध्वीजी तुम्ही परिक्रमा केली, करणी करे तीर खापे. पुढचं तुम्हाला माहिती कशाला बोलतो, मला ज्याच्यावर सांगायचं तेवढंच बोलतो. करणी करे तीर कापे. सारा प्रवास नर्मदेचा एवढा सोपा आहे? सोपा नाही. पण एकदा का माईची कृपा असल्याशिवाय तुम्ही नर्मदेचं दर्शन करू शकत. कलियुगातली गंगा म्हणजे नर्मदा आहे. गंगेच भगवान शंकरांनी धारण केली, परंतु डोक्यावर धारण केली. परंतु तुम्हाला सांगतो या नर्मदेचा जन्मच एका थेंबापासून आहे. भगवान शंकराच्या मेखला ती नर्मदा. काय सांगावं, नर्मदेचं नुसतं दर्शन झालं तरी तुम्ही पवित्र झालात. तिच्या काटेनं फिरणं का? कारण त्या नर्मदेचं पाणी इतकं स्वच्छ आहे, खालचा तळ दिसतो. माझ्या प्रत्येक अनुष्ठानाची सांगता नर्मदेच्या संगमावर होते. नर्मदा इतकी सोपी नाही. तिच्या बाजूने चालताना कान, डोळे, मन सारं पवित्र होते.
मनामध्ये अखंड चिंतन विठोबाचे. आता विठोबाला काय म्हटलंय? कृष्ण विष्णू हरी गोविंद या निखळ नामाचे प्रबंध. काही जरी असलं तरी तो जो वारा येतो ना, नर्मदेचं जे पाणी आहे ना, ते अंगावर बसल्यानंतर महाराज इतकं पवित्र, इतकं पवित्र, इतकं पवित्र. काय किती पवित्र सांगू? एकांतवासी. अरे एकांतवास आहे. आणि गंगेचं इतकं नर्मदेचं महत्व आहे, काय सांगू तुम्हाला. नर्मदेचं नुसतं दर्शन जरी झालं तरी, तुम्हाला सांगतो, तुम्हाला नर्मदेचं जर दर्शन एकदा झालं, तिथलं पाणी आणलं, नर्मदेच्या किनारी तपश्चर्या लवकर सफल होते. नदीच्या किनारी तपश्चर्या सफल लवकर होते. महाराजजी ते शुक्लाजी भागवत सांगतात. शुक्लाजींना सांगतो की नर्मदेच्या किनारी जशी भागवताची तपश्चर्या पूर्ण होते, देव लवकर प्रसन्न होतो. मधुमनामध्ये यमुनेच्या काठावर सुद्धा भगवान कृष्ण, मधुवन, यमुनेचा काठ आणि नर्मदेचा काठ. अरे काय करत असते ती नदी? तुमच्या मनाला उच्छृंखल बनवते, स्वच्छ बनवते. तुमचं मन इकडे तिकडे जाऊ देत नाही, कंट्रोलिंग ठेवते. ध्रुव बाळाला कुठे प्रसन्न झाले भगवान? मधुबनामध्ये. नदीची कृपा असते, पण निश्चय मात्र पक्का पाहिजे. तुका म्हणे हेची फळ. अरे तुकाराम महाराज म्हणतात निश्चयाचे बळ, तुका म्हणे हेची फळ. निश्चयाचं बळ जर असेल तर ध्रुव बाळाचं सांगतो तुम्हाला, ध्रुव बाळ म्हणजे बुद्धी आहे. का भागवत? कारण इथे अभंगामध्ये गीता भागवत दोन्हीचं श्रवण आहे. पुन्हा लक्षात ठेवा, अखंड चिंतन विठोबाचं करायचंय, चिंतन करायचंय, पण पुन्हा श्रवण गीते आणि भागवताचं करायचंय. भागवतामधलं एका दृष्टांत देतो तुम्हाला. ध्रुव बाळ. ध्रुव कोण है? ध्रुव ये बुद्धि है. महाराज, थोड़ा महाराज के लिए, थोड़ा तुम्हारे लिए. ध्रुव कौन है? तो ध्रुव ये बुद्धि है, क्योंकि ध्रुव की मां सुनीति है. जिसकी नीति अच्छी है उसकी बुद्धि अच्छी रहेगी क्या? नहीं बोलो. इसलिए उसका नाम सुनीति है और उसके पिताजी का नाम उत्तम है, उत्तानपाद, और उनके भाई का नाम है उत्तम. उसके दूसरे पत्नी का नाम उत्तम राजा की कौन थी? सुरुची. रुची रुची भोग लगायो, म्हणजे चांगलं चांगलं खायला आवडतं, म्हणजे त्याचं नाव उत्तम मराठीमध्ये. आणि मराठीत सुद्धा भागवत आहे उत्तम. त्याचं नाव काय दुसऱ्या मुलाचं? त्याला उत्तम आवडत होतं. म्हणजे उत्तम काय आहे? बापाच्या मांडीवर बसणं उत्तम आहे. बाप असताना बापाच्या मांडीवर खेळणं मुलाचं उत्तम आहे. बापाच्या मांडीवर खेळणं मुलाला आनंद आहे, मुलीला आनंद आहे. आहे का नाही? म्हणजे इतकं. पण याला बापाच्या मांडीवर बसू द्यायचं नाही. हे सुरुचीनं पण घेतलेलं आहे. चापट मारते. काही ग्रंथकार असं सांगतात की चापट मारली, काही म्हणतात फक्त ढकलून दिलं. किसी कोई ग्रंथकार ऐसे कहते कि भाई लौटा दिया, कोई बोलते थप्पड़ मार. आता नीट लक्षात ठेवा, ध्रुव बाळ बुद्धी आहे. मी तुम्हाला सांगितलं उत्तानपाद राजा आहे. उत्तानपाद राजा म्हणजे उत्तानपाद जीव आहे. आणि या जीवाला दोन पत्नी आहेत, एक सुरुची आणि सुनीती. म्हणजे हा जीव एकीकडे असं वाटत होतं उत्तानपाद राजाला की त्याला बसवावं मांडीवर, पण सुरुची निघून जाईल. तिला सांभाळणं फार गरजेचं आहे. आजकाल सांगू पण नको सांगायला. तिला जाऊ दे, पण तिला सांभाळणं फार गरजेचं आहे. कोणाला तुम्ही समजून घ्या. म्हणजे सुरुचीला, म्हणजे जी आवडती आहे तिला सांभाळणं गरजेचं आहे. आवडतीकडे थोडं दुर्लक्ष केलं तरी काही चालणार नाही. म्हणजे का तर लक्षात ठेवा, का श्रवण करायचं भागवत? तुकोबाराने सांगितलं गीता भागवत करीती श्रवण. भागवतामध्ये का तर त्यावेळेस हा जीव जेव्हा परमात्म्याकडे जातो, म्हणजे
म्हणजे सुनीती, ज्याची नीती अच्छी आहे ना, म्हणजे चांगली आहे, त्याची बुद्धी चांगली असते. आणि बुद्धी जेव्हा भगवंताकडे जात असते तेव्हा संततीची परीक्षा घेतात. म्हणजे नारदांनी परीक्षा घेतली. ध्रुव बाळ जेव्हा भगवंताच्या भेटीसाठी निघाले, ध्रुव बाळाने आईचं दर्शन घेतलं, स्वतःच्या सुनीतीचं अंतःकरणावर दगड ठेवल्यासारखं हृदय भरून आलं. आणि सुनीतीचं हृदय भरून आल्यानंतर, बाळा तुला जाऊ देऊ वाटत नाही, इथल्या त्रासापेक्षा तू या जीवाच्या मांडीवर बसण्यापेक्षा तू जर भगवंताच्या मांडीवर बसशील तर तुझं कल्याण होईल. एका केशवराजी सकळ सिद्धी, कारण तुझ्या त्या पांडुरंगाच्या चरणावर, भगवान कृष्णाच्या चरणावर सगळ्या सिद्धी आहे. मग तू याच्यापेक्षा त्याच्या मांडीवर बसलेलं बरं. आईने आपला दगड ठेवला मोठा छातीवर, दगड म्हणजे दगड नाही ठेवला, अजळ अंतःकरणाने ध्रुव बाळाला पाया पडला. त्याने सांगितलं, बघा आई कशी असावी. सुनीतीने सांगितलं, सुरुचीच्या सुद्धा पाया पडून जा. काय शिकवण असेल, कारण हा लहान मुलगा आहे, या लहान मुलाच्या मनावर परिणाम होऊ नये, जीवनभर त्या मुलाने तिचा द्वेष करू नये म्हणून. कारण ती नाव काय होतं तिचं? सुनीती. काय नीती होती हो? अहो हीच तर नीती तुकोबारायांची होती ना. मुंबाजीपुरीनं म्हैस गेली म्हणून मारावं आणि तुकोबारायांना मुंबाजीपुरी कीर्तन न दिसावं म्हणून त्याच्या घरी जावं आणि त्याच्या अंगाचे. ही काय होती? सुनीती. कारण भगवंताकडे जी बुद्धी गेलेली असते ना ती वापस फिरत नाही, म्हणून कोणीही त्या बुद्धीला अडथळा येऊ नये. आणि अडथळा, कारण परमार्थामध्ये तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये एखादी सत्य संकल्प तुमच्या मनात येणं पुष्कळ आहे, परंतु मनात आल्यानंतर तो टिकणं किंवा त्याचं परिपूर्ण होणं हे फार कठीण आहे. याच्यासाठी बुद्धी कशी लागते? अहो ती बुद्धी निघाली भगवंताकडे. सुरुचीचं दर्शन घेतलं, उत्तानपात्राचं दर्शन घेतलं. 5 वर्षाचा ध्रुव बाळ होता आणि 5 वर्षाचा ध्रुव बाळ असताना जंगलामध्ये जाऊ लागला. तेवढ्यामध्ये सारी फक्त एकच फोटो दिला होता, एक प्रतिमा दिली होती त्याच्या आईने. आणि आईने प्रतिमा दिल्यानंतर ध्रुव बाळाला काही वाटलं. जंगलामध्ये जसे जसे जात होते तसे वाघाचे आवाज येऊ लागले, पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज येऊ लागले. कुठेतरी सैरा भैरा बालक होता. दचकू लागले. दचकल्यानंतर पण फोटो होता ना जवळ, विश्वास होता ना. जसं माणसं शेतात एकटे गेले पारे धरायला, दांडातलं पाणी काढायला, काही चमकलं की राम 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 राम. तेव्हा माणसाच्या मनात राम. तसं ध्रुव बाळाच्या मनामध्ये संकल्पना, देव आहे माझ्या पाठीमागे, भगवान आहेत आणि भगवंत जेव्हा माझ्या पाठीमागे आहेत तेव्हा घाबरायचं नाही. तेवढ्यामध्ये जीव जेव्हा भगवंताकडे जायला निघतो तेव्हा संत परीक्षा घेतात की हा खरोखर निघालाय का, मनाने निघालाय का उगाच लोकांना दाखवण्यासाठी निघालाय. तो जीव आहे ना. म्हणून नारद तिथे परीक्षा घ्यायला आले. नारदाने सांगितलं, बाळा अरे तुझं हे खेळण्याचं वय आहे, बागडण्याचं वय आहे आणि खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये तू देवाकडे प्राप्त केलं, चल जा घरी, हे खेळण्याचं वय आहे. त्याने सांगितलं हे खेळण्याचं वय असलं तरी माझ्या आईने सांगितलंय. म्हणजे निश्चय पाहिला. काय पाहिला? म्हणजे त्या. आणि जेव्हा या बुद्धीचा निश्चय भगवंत बघतात, संत बघतात आणि मग संताने सांगितलं की याला कितीही सांगितलं तरी याने ऐकलं. मी सुद्धा साध्वीजींना सांगितलं होतं, साध्वीजी रस्त्याने चोरी होते, जंगलामध्ये कोणी कोणी भेटतं, तुम्ही महिला आहात. ते म्हणाले माझ्या स्वप्नामध्ये नर्मदा मैया मला भेट दिली. मी निश्चय केला जे होईल ते होईल, माई बघून घेते. हा काय होता? आणि मला तसं म्हणाले की माई बघून घेतील, तुमच्यासारख्या संतांचे आशीर्वाद आहेत. मी सुद्धा मुद्दाम त्यांचे बघितले, चोरी बिरी होते, तुम्ही महिला आहात असं. कारण काय असतं, नारद आणि त्या ध्रुव बाळाची परीक्षा घेतली होती की याचा निश्चय आहे का पक्का.
आणि निश्चय पक्का असला की सर्व काम सिद्ध होतात. म्हणून काय केलं, ध्रुव बाळ न घाबरता मग भगवान नारदाने परीक्षा घेतली आणि नारदाने सांगितलं हा काही आता परत फिरणारा मुलगा नाही, याचा निश्चय फार पक्का आहे. मग नारदाने काय केलं, त्याने सांगितलं ध्रुवा तू मधुवनामध्ये जा. आणि मधुवनामध्ये गेल्यानंतर नारदाने एक मंत्र दिला त्यांना, ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्ही जप करा. ह्या जपाचा द्वादश अक्षरी मंत्र आहे. आणि नारदाने काय केलं, ध्रुव बाळाला त्या मंत्राचा जप दिला आणि सांगितलं ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते आनंदाला मधुबनामध्ये जा बेटा आणि तुला देव भेटेल. अहो या ध्रुव बाळाने काय केलं, पहिल्यांदा थोडंसं अन्न खाल्लं, हळूहळू पुन्हा कंदमुळं खाल्ले, दुसऱ्या महिन्यामध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये परत पाला खाल्ला, झाडपाला. चौथ्या महिन्यापासून पाण्यावर राहिले, पाचव्या महिन्यापर्यंत पाणीही बंद, फक्त श्वासावर. आणि 6व्या महिन्यामध्ये साक्षात भगवंताला असं वाटलं देवाला वाटावं, दर्शन करावं. काय ताकद भगवंताला. लोक देवाच्या दर्शनाला जातात, पण माझे भगवान परमात्मा ध्रुव बाळ बसला होता आणि सारखं चालू होतं, ओम नमो भगवते वासुदेवाय. डोळे टाका.
शांत बसा. फक्त 2 सेकंद आणि एकदाच पुकारा त्याला, पण आतून पुकारा. एकदाच पुकारा, मोठा म्हणाल नाही, फक्त आतला आवाज तो जाणतो. आणि जो आतला आवाज असतो तो ईश्वराचा आवाज असतो, अंदर से. बस इतना ही जपलो. ध्रुव बाळ बसले, पुन्हा उठले 6 महिन्यामध्ये. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जप करू लागले. भगवान साक्षात पुढे प्रकट झाले. आणि तरीही ध्रुवबा ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंताने सारी त्यांची अवस्था पाहिली. भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. काय अखंड धारा आहे. माझा ध्रुव किती सद्गतीत कंठाने माझं नामस्मरण करतो. भगवंताने डोळ्यातले 2 अश्रू पाडले. आपल्या जवळचा शंख घेतला आणि शंखाने भगवंताने शंखाचा ध्रुव बाळाच्या गालाला स्पर्श केला. ध्रुवा, मी परमात्मा आहे, मी भगवंत आहे. फोटोवर होता तोच आहे का हा? आईने दिला होता फोटो तोच आहे का? तोच जर नसेल तर ज्याने आपल्याला ओळख सांगितली त्यांना मला बोलू द्या. नारद आले. नारायण. ध्रुवा, भगवंताने ध्रुव बाळाच्या गालाला स्पर्श केला आणि ध्रुव बाळांच्या मुखातून भगवंताची स्तुती बाहेर पडली. कुठे वेद शिकले? सहस्रशिरगाः बुर्गसहस्राचे सहस्रपास भौमिगुंग सर्वतस्मृताः तिष्ठदेशामूलमः पुरुकः यवेदुंग सर्वेदं भूतं च भव्यं भूतामृतत्वं शेषाणो जलन्नातिरोधीताभानश महिमातो जाजं च पुरुकः पादोष विश्वाभूतानि त्रिपादशानमृतन्विः. सारी स्तुती. अहो बघा, म्हणून मी तुम्हाला सांगितलं ध्रुव कोण आहे? बुद्धी आहे. आणि ही बुद्धी जेव्हा भगवंताकडे जायला निघते तेव्हा अशा परीक्षा घेतल्या जातात. आणि परीक्षा घेतल्यानंतर म्हणून ज्ञानोबारायाने सांगावं, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. म्हणजे लक्षात आलं असेल कोण आहे बुद्धी? तर ध्रुव आहे. आणि ध्रुव बुद्धी कशावरून लक्षात आलं ना तुमच्या? आता त्याच्यावरून सगळं सिद्धी त्याच्या जवळ आहे. कुणाजवळ? म्हणजे भागवतातलं उदाहरण दिलं का नाही? आणि गीतेतलं सांगू तुम्हाला, अध्यात्म नित्यत्वम तत्वज्ञानार्थी दर्शनम, किंवा सतत भगवंताचं नाम करणे. निश्चय पक्का भरणे. हो सततम. मायतंतश्च दृढव्रतः. मायतंतश्च दृढव्रतः. आता या फक्त एका शब्दावर बोलायचं.
गीतेतला एकच शब्द आहे, एकच श्लोक आहे. अरे मायतंत दृढ व्रता, हा काय शब्द आहे? एकच शब्द आहे. म्हणजे गीता भागवत करीती, म्हणजे एक शब्द आहे की दृढ निश्चय. म्हणून सतत युक्तम, सतत ज्याचं भगवंतावर, नाही तर लोकांचं सप्ताह एका गावात 4 दिवस नंबर आहे. अरे बाळ्या आज हरिपाठ झाला सप्ताह होता म्हणून घेतला, उद्या झालं सप्ताह संपलं. आहे का? सततम, म्हणजे सतत जर असेल. मायतंतश्च दृढव्रता, म्हणजे दृढव्रत जर असेल, म्हणजे गीता सुद्धा तुम्हाला काय सांगवते, तर गीता सुद्धा तुम्हाला हेच सांगते की भगवंतावर तुमची सतत श्रद्धा कायम असली पाहिजे. सतत श्रद्धा जर असली, एकतत्व नाम दृढ हरिव म्हणा. गणोबाराय बोलताना असं म्हणतात, म्हणा तू फार चंचल आहेस. म्हणा आता कोणाला सांगतात? कारण दृढ निश्चय कोण करत? वा काय हुशार आहे. कोण करत? मन करत. म्हणजे गीता ही काय सांगते? दृढ निश्चय. भागवतही काय सांगतं? दृढ निश्चय. आणि दृढ निश्चय झाल्याशिवाय कसा दृढ निश्चय असतो सांगू? देह जावो तुकोबारायांचा अभंग कशासाठी? कळलं का नाही? एक तत्व नाम दृढ धरी, हे म्हणा. म्हणा प्लीज. अहो या मनाला समजवलं कुणी कुणी? तुकोबारायाने समजवलं, ज्ञानोबारायाने समजवलं, नामदेवरायाने समजवलं, रामदास स्वामींनी सुद्धा समजवलं. काय म्हणा? सज्जना भक्ती पंथेची जावे. अरे म्हणा, हे म्हणा कुठेस? कारण त्यांना माहित होतं सगळ्यात खोळंबा करणारा कोण आहे, वाट लावणारा कोण आहे. कशी वाट लागते सांगू? कशी लागते? टिक वाजते डोक्यात, धड वाढते ठोक्यात. वाट लागते कशाची?
काय बिघडलं? मन बिघडलं की सारं गेलं. सांगू तुम्हाला, म्हणून तर असं म्हणतात, मनाला फार सांभाळलं पाहिजे. म्हणून तर ज्ञानोबा म्हणाले, अर्जुना, भगवान कृष्ण म्हणाले, सारा प्रपंच बाजूला ठेव, तू मन हे मिची करी माझी आ भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी साऱ्या गीतेचा उपदेश एवढाच घ्या, एक तरी हवी एवढीच घ्या, बाकी काही करू नका. आणि एवढंच भागवत घ्या, ध्रुव बाळासारखं बना, फक्त नामस्मरण घ्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना केली का? पुण्याची गणना विचार करा. म्हणजे म्हणून या अभंगाचं दुसरं चरण आहे, तिसरं चरण आहे, गीता भागवत करीती सर्व कळलं आता? म्हणजे काही जरी झालं तरी एकतत्व नाम दृढ धरी म्हणा. अरे हा सोपा ज्ञानोबाराने आपल्याला उपदेश केला. हरिपाठ म्हणजे वेद आहे, कळत नाही ना? काय हरिपाठच पाठ आहे भाऊ तुला? अरे पण त्याच्यातला एक शब्द माऊलींच्या अंगावर सारा जीव ओवाळून टाकावा. काय शब्द वापरले माऊलींनी? एक तत्व करुणा हरीशी करुणा येईल तुझी. मग हरीला करुणा आली का नाही? आली का नाही? म्हणजे ध्रुव बाळाने जपल्यानंतर हरीला करुणा आली का नाही? मग आली का नाही म्हणून काय सांगितलं म्हणा? बाकीचा विचार करू नको, नाही तर मन म्हणत. काय म्हणत सांगू? आज पोथी वाचावी हरतालिका, आज पोथी वाचावी ऋषी पंचमी, आज पोथी वाचावी हा विजय तो विजय. कोणता विजय? म्हणून काही करण्याची गरज नाही कलियुगामध्ये. सोपाय. अरे म्हणून तुकोबाराय म्हणाले, असा जो कोणी भक्त असेल ना, की जो गीता समजून घेत असेल, नुसतं श्रवण करा म्हणजे काय नुसतं इकडचे वारे तिकडे जाऊ दे असं आहे का? रात्रभर रामायण ऐकलं, सकाळी विचारलं बायकोने काय झालं हो, तुम्ही रामायणाला गेले होतात, मग रावणाचं सीतेचं काय नातं होतं ठीक आहे माहिती, मग रामायणला गेलतात ना, गेलतो तुझ्यामुळे तर गेलतो म्हणे मी रामायणाला. आणि का तू घरी झोपू देत नाही नीट म्हणून गेलतो. मग बरोबर आहे. म्हणून म्हणतात ना, रातचा गोंधळ गाढवा पुढे वाचली कथा बरा होता. अरे बराच होता म्हणजे लक्षात ठेवा असं नाही म्हटलं. म्हणून तुकोबारायांना सांगितलं की जो गीतेचा अर्थ लक्षात ठेवेल. काय गीतेचं महत्व? आनंदाचे आवार मांडू जगी. आणि आनंदाचा आवार जगामध्ये मांडण्याचं गीता तत्व आहे. ज्ञानोबारायांनी गीतेचं तत्व, म्हणजे तुम्हाला गीता समजत नसेल तर ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगते. एक एक शब्द फक्त तुम्ही लक्षात ठेवा. सारी गीता तुम्हाला पाठ नसली तरी चालेल, मी सांगतो.
एक शब्द फक्त लक्षात. आणि गीतेचं तत्व पचनी पडायला गीतेचा उलटा अर्थ केला तर काय होते? तागी. तागी म्हणजे काय रे? कारण त्याग झाल्याशिवाय वैराग्य येणार नाही, आणि वैराग्य आल्याशिवाय ज्ञान होणार नाही, आणि ज्ञान झाल्याशिवाय ध्यान लागणार नाही, ध्यान लागल्याशिवाय समाधान मिळणार नाही, समाधान मिळाल्याशिवाय देवजवळ येणार नाही, देवाचं दर्शन होणार नाही. तुकोबाराची भाषा सांगतो, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. हे देवाचं दर्शन. मी बी गेलतो अश्विनी महाराजांच्या दर्शनला, गेलो फुलं टाकली, दर्शन झालं. तुम्ही बी जाता, दर्शन झालं होतं ना. पण मला सांगा, रोज ज्या माणसाला दर्शन घेता येतं समाधान आहे का? मला सांगा. पण तुकोबारांनी त्याला दर्शन म्हटलं का? त्याला काय म्हटलं? हेची देवाचे दर्शन. म्हणजे कोणतं दर्शन? सदा राहे. अरे जो माणूस सतत समाधान आहे त्याला देवाचं दर्शन घडतं. मग त्या मूर्ती पुढे गेला काय आणि मस्जिद मध्ये गेला काय, चर्च मध्ये गेला काय आणि मंदिरात? मग तुम्ही महाराज माझा मित्र आहे, मी PhD ला असताना माझा एक मित्र पुणे विद्यापीठामध्ये तो मला असं म्हणाला, महाराज तुम्ही तर सांगतात की देव समाधानी माणसाजवळ आहे, दर्शन त्याला म्हणतात हेची देवाचे दर्शन सदा आहे. डॉक्टर साहेब चिकित्सक होता तुमच्यासारखा, तो म्हणाला तुम्ही असं म्हणता तर मग तुम्हीच का जातात मंदिरात? म्हटलं खरं आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे मी सांगतो की जो माणूस समाधानशील त्याला देवाचं दर्शन आहे. तुकोबारायांची भाषा, माझी नाही. आणि मग तुम्ही मंदिरात का जातात? मी त्याला सांगितलं, हा बरोबर आहे, मी मंदिरात जातो, मंदिरात दर्शन करतो. लक्षात ठेव, मी त्याला सांगितलं. तो माझा मित्र होता पुणे विद्यापीठामध्ये. आम्ही ओपन कॅन्टीन मध्ये चहा प्यायला गेलो, तेव्हा मी चहा पित होतो, आता पित नाही. आणि चहा आले, चहाचं झाल्यानंतर मग योगाने त्याची बहीण अमेरिकेमध्ये शिकत होती. मग त्याची बहीण अमेरिकेमध्ये शिकत असताना त्याच्या बहिणीला असं वाटलं, म्हणजे तो त्याच्या बहिणीवर इतकं प्रेम करायचा की मग त्याने काय केलं, तो फोटो त्याच्या बहिणीचा आपल्या पॉकेटमध्ये ठेवला. आणि ओपन कॅन्टीनला चहाचं बिल देत असताना तो फोटो नेमकं खाली पडला. आणि मला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची संधी सापडली. वा थांब म्हटलं, अरे थांब. आणि का ते खाली काय पडलंय बघ? अरे हा माझ्या दीदीचा फोटो आहे. म्हटलं दीदी कुठे आहे? आणि अमेरिकेमध्ये. म्हटलं वा, मग दीदी जर अमेरिकेमध्ये आहे तुला माहिती ती जिवंत आहे? बोले हो जिवंत आहे, माहिती आहे. मग तुला हे माहिती आहे ती जिवंत आहे, कुठे राहते? अमेरिकेत राहते. मग फोटोच आहे ना हा, फोटो जीव आहे का? पण फोटो पडला पडू दे ना, पडू दे त्याच्यावर, दे पाय, काय बिघड तुझं? फोटो आहे का तो? फोटोच आहे ना शेवटी. जीव आहे का त्याच्यामध्ये? तुला स्वतः माहिती आहे का नाही की कुठे आहे ती? मग फोटो पडू दे. अरे नाही, तो मी फार प्रेम करतो तिच्यावर, तो तिचा फोटो. त्याने उचला परत. म्हटलं हे लक्षात ठेव, मी सुद्धा मंदिरात याच्यासाठी जातो. मलाही माहिती आहे की माझा भगवंत चराचरामध्ये आहे, परंतु मंदिरात जाणं म्हणजे माझी अस्मिता जपणं. अखंड चिंतन विठोबाचे. कारण अभंगाचं तुम्ही कधी चिंतनच करत नाही. म्हणून लक्षात ठेवा,
असंच बऱ्याच वेळा घडत असतं. म्हणून मी त्या माझ्या मित्राला त्या दिवशी खरं पटलं, म्हणून कळलं, म्हटलं मी मंदिरात का जातो. कळलं असेल ना तुम्हाला का? ती फक्त आपली अस्मिता आहे, आपल्याला जपायची आहे, म्हणून आपण हात जोडायचे. तिथे देव आहे का? तिथे दर्शन आहे का? जय जय हृदय प्रसन्न होये, ज्ञानोबा माऊली म्हणतात. देखे अखंडित प्रसन्नता येताती चित्ता, ते तरिगणे नाही समजता संसार दुःखा. दुसऱ्या अध्यायामध्ये बोलूया, हे जेथ हृदय प्रसन्न होय. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ज्याचं हृदय प्रसन्न आहे, ज्याचं मन समाधान आहे, अरे त्यालाच भगवंताचं दर्शन घडतं, दुसऱ्याला दर्शन घडत नाही. अशा प्रकारचं जर तुम्ही गीता आणि भागवताचं श्रवण केलं आणि मनामध्ये जर चिंतन पांडुरंगाचं केलं, असे जे कोणी असतील त्या भक्तांची, त्या मुलींची, त्या मुलांची, त्या कन्यांची, त्या पुत्रांची सेवा करायला मला आवडेल. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. मुली कन्या पुत्र होती जी सात्विक, मुली कन्या पुत्र होती जी सात्विक, मुली कन्या पुत्र होती जी सात्विक, मुली कन्या पुत्र होती जी सात्विक. होती जे सात्विक, हा स्वर पाहिजे. फार जाणकार बसणे, स्वर थोडासा लोअर झाला तो थोडा, म्हणून चरण फिसरलं. थोडी जरी मनात गडबड झाली की नाही, हे अवघड असतं. थोडं जरी, कारण स्वर हा फार महत्वाचा, म्हणून हे प्रमाण उंच स्वरातलं आहे. दयाचा हरीख वाटे देवा. कुणाचा हरीक जाऊ द्या, आपण त्याच्यावर जास्त डिस्कस करणं मजा नाही, पण दयाचा हरीक वाटे देवा. तर मी जर हे बोललो नसतो महाराज, तर ह्यांना वाटलं असतं महाराजाला बी काही कळत नाही, काही गोष्टी बोलावं लागतात. विठाला कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीक वाटे 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 देवा. देवा कुणाचा हरीक वाटेल देवाला? ज्या कुळामध्ये असे पुत्र जन्माला आले, अशा मुली जन्माला, कोणाचाही वाटेल का? कोणाचाही वाटणार नाही. कोणाचाही हरिक देवाला वाटत नाही, लक्षात ठेवा. कारण अरे लक्षात ठेवा, हे अभंगाचं चिंतन आहे. गीता भागवत करीती अखंड चिंतन, आणि अखंड चिंतन ज्याचं असतं, अशाच कुळामध्ये जन्माला आलेल्या जी मुली असतात, जैसी साध्वी तुलसी देवी, उनका भी नाम तुलसी है, मेरा भी नाम तुलसी राम है. 3 गोष्टी नामामधलं महत्व सांग. रामायणामध्ये तुलसी कसं नाम झालं?
हनुमानजी म्हणतात, जेव्हा हृदय फाडलं, भगवंताचं नामस्मरण त्यांच्या दाखवलं दर्शनाला, आणि त्यांनी सांगितलं बाहेरही मला हेच दिसतं आणि आतही मला हेच दिसतं. कारण काही लोकांना बाहेर वेगळं दिसतं ना आत वेगळं दिसतं, काहींना आत वेगळं दिसतं आणि बाहेर वेगळं दिसतं. पण हनुमानजी म्हणतात, तू म्हणजे राम, ल म्हणजे लक्ष्मण, आणि सी म्हणजे तुलसी, आणि दास म्हणजे हनुमान. तुलसीदासाने, गोस्वामी तुलसीदासांनी सांगितलं तुलसीदास. लक्षात घे, काय सांगितलं? दास म्हणजे हनुमान. म्हणजे एवढ्या एका नावामध्ये जो या पूर्ण फॅमिलीचं दर्शन करतो त्याला हनुमान म्हणतात. हनुमंताने तुलसीदासाच्या नामाची व्याख्या सांगितली. तुलसी, कळलं ना आता? तू म्हणजे राम, लक्ष्मण ल आणि सी म्हणजे या तिन्हींचा संयोग घेऊन दास बनून ज्या तुलसी देवी या नर्मदा माईच्या परिक्रमाला गेल्या, 42 कुळींचा त्यांचा उद्धार झाला असं स्पष्ट सांगतो मी, छाती ठोकपणे. तर मी नर्मदेच्या किनाऱ्यावर राहिलेलो आहे. माझं प्रत्येक अनुष्ठान नर्मदेच्या किनाऱ्यावर झालंय. तुम्हाला सांगतो, मी पहिलं अनुष्ठान 2001 मध्ये जेव्हा नर्मदेच्या किनाऱ्यावर केलं, तुम्हाला विश्वास बसत नसेल म्हणून मी कधी सांगत नाही, परंतु नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर. एखादी गोष्ट सांगितली पाहिजे, काय अनुभवाले अंगा ते या जगा देत असे. मी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर गेलो, सकाळी सूर्य उगवत होता, अनुष्ठानाचं पूर्णाहुती होती माझी. 45 लक्ष जप केला होता. माझंही अनुष्ठान दरवर्षी असतं. एकदा अखंड 9 महिने मौन केलं, त्याच्यामध्ये अनुष्ठान केलं, 1 करोड जप केला. आणि त्याच्यामध्ये पहिल्या अनुष्ठानामध्ये तिकून सूर्य उगत होता. नर्मदा माईचं गोटे कधी वाहतात का? पण तो एक गोटा वाहत आला आणि माझ्या 2 अंगठ्याच्या मध्ये बसला. तो आजही माझ्या पूजेत आहे. मी असं झेलला त्याला पाय वर करून थोडस, आणि माझ्यासोबत एक शिष्य होता, मी त्याला म्हटलं, अरे बघ गणेशजी आले. कारण नर्मदा माई ही भगवान शंकराची मुलगी आहे आणि गणेशाची बहीण आहे. फक्त चिंतन करत जा काही गोष्टी. नर्मदा माई फक्त नर्मदा 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 एवढं जरी म्हणाला तुम्ही तरी तुमची तपश्चर्या पूर्ण होते. नर्मदेचं एवढं कठीण महान. आजही नर्मदा माई दर्शन देते. जास्तीत जास्त गजानन महाराजांना किती दिवस झालं जाऊ? 100 वर्ष, 125 वर्ष. मी काही डेट बघत नाही, पण महाराजांना नर्मदेनं दर्शन दिलं. मी अनुष्ठान करायला नर्मदा कावेरी संगमावर गेलो. सकाळी 6 वाजता पाण्यात बसलो. इतक्या दुपारचे 2 वाजले. काशीहून महात्मा आला होता. तर नर्मदेच्या किनाऱ्यावर कोण येतं? साधू बजाते टाली. नर्मदा मैया बोल मैया. तेव्हा मी 2 वाजेपर्यंत बसलो. एक साधू आला, त्याने वरती त्रिशूळ खोचला. दिवसभर तो आमच्या सोबत राहिला. त्याला विचारलं, भैया कहाँ से आया आप, ये क्यों त्रिशूल रखा है मेरे ऊपर? तो बोले मैं काशी से आया हूँ. जो भगवान शिव. नर्मदेतला गोटा आजही भगवान म्हणून तो गोटा धरला जात नाही. तर नर्मदेतला कुठलाही पत्थर, कुठलाही दगड, कुठलाही गोटा आणला तरी तो शिव स्वरूप आहे, त्याला वरदान आहे. एवढं नर्मदेचं महत्व आहे. आणि म्हणून नर्मदेच्या किनारी प्रदक्षिणा करणं म्हणजे टाइमपास करणं नव्हे. का? नाथ महाराजांच्या भाषेमधला एक शब्द सांगतो. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम. नामस्मरण घडो संत समागम बहुराची
संत समागम का तीर्थयात्रा पृथ्वीवरती भाव हृदय करुणा शांती दया पाहुणा किती प्रमाण देऊ मला, कारण माझ्या समोर एक भागवताचार्य, तुलसी देवी सुद्धा भागवताचार्य आहे, कथाकार आहेत आणि त्यातले त्यात अजून दुधामध्ये साखर म्हणून महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या सौभाग्यवती हरिभक्तपरायण सौभाग्यवती शालिनीताई इंदोरीकर यांचंही येथे आगमन झालेलं आहे. म्हणजे इतके कीर्तनकार तुमच्यासारखे सुज्ञ ऐकणार श्रोतेविना वक्ता, कारण तुम्ही मला दिसलात वारकरी. वारकरी पुष्कळ आहे. वारकरी म्हणजे ज्यांची श्रद्धा कधीही ढळत नाही, तो वारकरी. तुम्ही वारकरी दिसलात म्हणून सांगतो एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये हाची नेम सिद्धी नाही. मी साध्वीजींना विचारलं की आता तुमचा पुढचा प्लॅनिंग काय, तर त्या म्हणाल्या माईने माझ्यावर कृपा केली, माझी परिक्रमा पूर्ण करून घेतली, पण मला आता 3.5 का 3 वर्षाची जी परिक्रमा आहे ती घ्यायची. का? अरे नाथ महाराजांनी सांगावं, संत समागम किंवा तुकोबारायच्या भाषेमध्ये हरिजनासवे देव बसेची ते त्याचे घरावी संगती ऐसे आवडते मला देवा पूर्वावी हरिजना सवे भेटी नभो अंग संग तुटी तुका म्हणे ऐसे जिने बडे संत संघष्टले. अरे अशा कुळामध्ये जे मुलं जन्माला येतात, ज्या मुली जन्माला येतात, जे मुलं जन्माला येतात, तुकोबाराय म्हणतात मी आशांची सेवा करेल. कुणाची सेवा करेल का? तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. ज्यांची वृत्ती अखंड आहे, ज्यांचा नियम आहे, जो नियमाला अपवाद आहे, म्हणून ज्ञानोबाराने सांगावं नित्य नियम नामी ते प्राणी. अरे असे दुर्लभ लोक आहेत, परिक्रमा करायला जातात. साध्वीजी मी असे माणसं पाहिले 9व्या दिवशी पळून येतात. सोपं नाही साहेब, पायाला फोड येतात, जंगल आहे, कधी मिळतं खायला कधी मिळत नाही. पण साधू इतके असतात, सारखे मैयाचा जप करतात. आणि अशा संत समागम म्हणजे महाराजांनी सुद्धा काय मागावं की अरे मला देव नको, एक वेळा देव भेटला तू निघून जाशील, पण मला कशाची संगत पाहिजे? तू ज्याच्या अंतकरणामध्ये तू रात्रंदिवस राहतोस अशांची मला संगती घडू दे. आणि म्हणून मला सांगा की एवढी जबाबदारी आहे आणि साध्वीजीने एवढ्या कष्टातून परिक्रमा केली. मी तर पहिल्यांदा त्यांच्या माता पित्यांना धन्यवाद. मी नाही देत, तुकोबाराच देतात. काय धन्य माता पिता तयाची मला घड्याळ दाखवायचं कामच नाही, कारण मी प्राध्यापक आहे. 3 मिनिटं बाकी राहील माझ्या हिशोबाने. कारण कीर्तन जर मी कमी केलं
लोक असंही बोलतात आणि तसंही बोलतात. कमी केलं तर म्हणे यांना काही जमत नसेल, मध्ये जास्त विठ्ठला विठ्ठला घेतलं तर म्हणे यांना काही आठवत नसेल. एक वैताग आहे कीर्तन करायला. जादा केलं तर म्हणे बोलण्याची जास्त हवा असेल. कीर्तन गाण्याचा फार अवघड आहे. लक्षात ठेवा, मी प्राध्यापक आहे, वेळेच्या पुढे जाणार नाही. फक्त अभंग बरोबर मी सोडवत आलोय. लास्टचं चरण आहे. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, एक मुलगी असेल. मी फार बोलणार नाही धन्य माता पिता, कारण माता पित्यावर अनेक जण बोलणार आहे. तुम्ही अनेक जण कीर्तन ऐकता, फार कंटाळ. मला आताच जमदाडे महाराज येता येता म्हणजे माता पिता बाकीचं काही पवाड खूप ऐकून ऐकून बोर झालो म्हणे. म्हटलं बरं झालं, पण मी सांगतो तुम्हाला घडलं काय. धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र. पहिल्यांदा काय म्हटलं, कन्या. जो ज्याला पहिल्यांदा मुलगी होते आणि नंतर पुत्र होतो तो खरा भाग्यवान. कुळी कन्या पुत्र, कारण मुलगी 3 जन्माचा उद्धार करते. एक आईकडचा, एक बापाकडचा आणि एक स्वतःचा. म्हणजे 3 जन्माचं जिचं उद्धारण करते ती कन्या असते. आणि म्हणून साध्वीजींच्या मातोश्रींना मी खरं वंदन करतो की अशी मुलगी त्यांनी जन्माला घातली. कुळी कन्या पुत्र. आणि पुत्र शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. पु म्हणजे नरक आणि त्र म्हणजे तारणारा. नरकातून जो तारतो त्याला पुत्र म्हणतात. 4 प्रकारचे पुत्र असतात, तेवढे सांगतो. डॉक्टर साहेब परवानगी आहे तुमची? 1च सेकंद राहिलाय, 2च सेकंद राहिले. परवानगी असली तर मला 5 मिनिटं द्या, नसेल तर विठाला. काय थकले नाही तुम्ही? भूक लागली नाही? खांदी भार पोटी भूक, काय तुमच्या कीर्तनाचे सुख. असं होत नाही ना. बघा तुम्ही रे बाबा, ठीक आहे डॉक्टर साहेब, परवानगी घेतो 5 मिनिटासाठी. पुत्र, पहिला पुत्र उदासीन पुत्र, दुसरा पुत्र ऋणानुबंधी पुत्र आहे, तिसरा पुत्र असेल उदासीन पुत्र, ऋणानुबंधी पुत्र, सेवक पुत्र, शत्रुपुत्र. तुम्ही ठरवायचं तुमचा पुत्र कसा आहे. मी तुम्हाला फक्त व्याख्या सांगतो. शत्रुपुत्र जे आहे तो आई बापाचं काहीच ऐकत नाही, उलट बोलतो, काहीही घेणं देणं नाही, तुला काही कळत नाही, तुला काही समजत नाही, हे बाबा बस तू जागेवर, तुला काय कळतं, असं म्हणणारे पुत्र आपलेच पुत्र आहेत, पण पहिल्या जन्मातले शत्रू आहेत, पण पुत्र रूपाने आले म्हणून शत्रुपुत्र. दुसरा पुत्र आहे ऋणानुबंधी पुत्र. ऋणानुबंधी पुत्र कोण आहे तर भागवतामध्ये कथा येते महाराजजी. हरिदासच्या रूपाने जे नारद मुनी आपलं चरित्र सांगतात तेव्हा ते साधूंना सांगत होते की ते साधू त्यांना सांगत होते, हरिदासा तू ऋणानुबंधी पुत्र आहेस. कारण तू ऋणानुबंधी पुत्र याचं म्हणतात की आई वडिलांचं त्याच्यावर ऋण असतं तोपर्यंत तो सेवा करत असतो, आणि ऋण संपलं की ते स्वर्गाला निघून जातं. ऋण आहे तोपर्यंतच, म्हणजे दुसरा पुत्र आहे ऋणानुबंधी. तिसरा पुत्र आहे उदासीन. उदासीन पुत्राची व्याख्या काय, जोपर्यंत घरामध्ये भिंगरी येत नाही तोपर्यंत आई वडिलांवर अत्यंत प्रेम करतो. भिंगरी कळते ना आता कळत. जोपर्यंत भिंगरी घरात येत नाही, भिंगरी म्हणजे गाडं फिरवणार, भिंगरी फिरते ना, तोपर्यंत इतकं प्रेम करतो. बाबा तुमच्याशिवाय नाही जेवण जात, बाबा तुम्ही आपण एकत्र बसले पाहिजे संध्याकाळी. कशाला बसले ते तुझ्या बाबा, आई तुझ्याशिवाय तर मला जेवणच जात नाही, मला किती हॉटेलमधलं खाल्लं तरी तुझ्या हातचं खाल्ल्याशिवाय माझं पोट कुठपर्यंत रे. वा. आणि एकदा का ती आली की मग बाबा कुठं, माय कुठं, मग पुन्हा त्याला विचारत नाही. त्याचं नाव आहे उदासीन पुत्र. आणि शेवटचा पुत्र सांगतो सेवक पुत्र. देव जरी आला तरी वीट फेकून ठेवतो,
पण मी माझ्या आईवडिलाची सेवा सोडत नाही. तुला वेळ असेल तर या विटेवर थांब, नाहीतर निघून जा, मला तुझी गरज नाही असा पुत्र. आणि मूळ आता पहिल्या मुद्द्यावर या, इथूनच खरं सकळाचं आहे. कुठून? पुंडलिकाचे भावार्थे. गोकुळी झाला येता पुंडलिकाच्या भावार्थासाठी असा सेवक पुत्र असेल तर म्हणून मी सांगतो की पुत्र कसा असावा. म्हणून कन्या कुळी कन्या पुत्र म्हणजे अशी मुलगी मीराबाई जैसी, मुक्ताबाई मीराबाई सारखी मुलगी दे, साध्वी तुलसी सारखी मुलगी दे आणि पुंडलिक सारखा मुलगा दे. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरी कवाटे देवा. अर्ध कीर्तन झालंय आणि म्हणून अर्ध कीर्तन झालं की नियम आहे विठोबा रुक्माईचं भजन करायचं. विठोबा रखुमाई टाळ्या कशा वाजवले सांगू. माझं निरीक्षण असतं सगळ्यांना. ती टाळी त्या हातावर पडत पण. अरे बापा नो वेडे का सायन्स आहे याच्या पाठीमागे. 108 टाळ्या वाजवल्या विठ्ठला विठ्ठला म्हणून रक्तस्रवण रक्तभिसरण बरोबर होऊन जातं. वारकरी संप्रदाय एवढा सोपा नाही. काय सांगू. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. एवढं सोपं आहे का? काही असं करायची गरज नाही. सकाळी फक्त भीत टाळ्या वाजवल्या म्हणून वारकरी संप्रदाय. टाळ्या वाजवल्यानंतर 108 टाळ्या जर हात वाजवले तुम्ही एकावर एक पडले तर तुम्हाला झटका कधी येणार? कधीच असं म्हणणार नाही तुम्ही. रक्त भिसरण चांगलं होतं त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे. मी कधी कधी विद्यापीठांमध्ये बऱ्याच वेळेला वारकरी संप्रदाय आणि विज्ञान, वारकरी संप्रदाय आणि अध्यात्म, वारकरी संप्रदाय आणि आपली भारतीय संस्कृती याच्यावर बऱ्याच वेळेला मी सरांना माहिती असेल, सर माझे प्राचार्य आहेत, मी सरांच्या कॉलेजला प्राध्यापक होतो. तर विचार करा की हे सगळं डॉक्टर साहेबांना सांगेल याच्या पाठीमागचे सगळं सायन्स आहे. आणि म्हणून टाळी वाजवताना कंजूसी करू नये. तुमच्यासाठी सांगतोय. पुढं हे जन न देखवे म्हणून येतोशे कळवळा म्हणून चांगली टाळी वाजवा. म्हणजे आता ते एकदम रक्तस्रवण असं मस्त झालं पाहिजे. घरी गेल्या गेल्या शांत झोप लागली पाहिजे. नाही जेवले तरी झोप लागली पाहिजे. एवढ्या टाळ्या सकाळी काय करायची गरज आहे? काकड्याला गेल्यानंतर सकाळी विण्याचा स्वर ऐकला तर पोरांना कोण्या बामणाकडे भविष्य घेऊन जायची गरज नाही. मज्जा ऋतू फ्रेश होतात आणि बुद्धी तल्लीन होते. म्हणून काकडा ऐकायचा, म्हणून पहाटेचा मृदंगाचा आवाज ऐकायचा, पहाटेचा विना ऐकायचा. आणि म्हणून तर काकडा आमच्या संप्रदायाने केलाय. म्हणून सांगू तुम्हाला, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. वारकरी संप्रदायाचा मोठा संप्रदाय नाही. मी साध्वी तुळशीदेवी सारखी मुलगी जन्माला यावी भगवंताला प्रार्थना करेल की अशाच मुली जन्माला येऊ दे आणि माझी भारतीय संस्कृती सुरू किंवा भारतीय संस्कृतीचं रक्षण करू दे. अशा साध्वीजींनी खरं तर तपश्चर्या केली. मी त्यांच्या आईवडिलांना सगळ्यांना धन्यवाद देतो. माझ्यासोबतचे खेडकर सर आले आहेत, माझे प्राचार्य आहेत, ते उत्तम म्हणजे माझं मराठवाड्याचं काम बघतात. आमचे सिद्धिविनायक मानव कल्याण ट्रस्ट आहे. त्यानंतर डॉक्टर बडेजी आहेत. आता तुमच्यासारखे प्रेमी मंडळी आहे. मृदंगाचार्य भैयाचं काय नाव आहे मला माहित नाही.
शेटे महाराज रामकृष्ण बघा, त्यांचंही नाव रामकृष्ण आहे. आता वेगवेगळ्या शब्दावर बोलता येईल. आणि हे सगळी भजनी मंडळ, गुणवान मंडळे, जमणारे महाराज असतील, महाराजांचं नाव शिरसाट महाराज असतील, भानुदास महाराज असतील, शिरसाट महाराज असतील. आता मी तुमच्या सगळ्यांची नावं घेत नाही वेळेच्या अभावी. तुमच्या सगळे वारकऱ्यांना तुमच्या चरणावर एकदा धन्यवाद घालतो. माता भगिनी, या खरं सांगतो तुम्हाला की तपश्चर्या करणं एवढं सोपं नाही. म्हणून साध्वीजीने जी तपश्चर्या केली आहे ती खूप खडतर आहे. आणि माणसं संकल्प करतात, पण सत्य संकल्पाचा दाता नारायण. केव्हा आपण सत्य संकल्प असेल तर त्याचा मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी त्याचे पायी. साध्वीजींची बुद्धी माईच्या चित्तावर, माईच्या प्रेमामध्ये स्थिर झाली आणि माईने त्यांच्याकडनं परिक्रमा करून घेतली. नर्मदेचं परिक्रमा करणं एवढं सोपं नाही. दिंड्या कितीही करू शकाल, वाऱ्या किती आपण करू शकाल, परंतु परिक्रमा करणं एवढं सोपं नाही. मित्रांनो, खूप वेळ झालेला आहे, म्हणून फास्ट लवकर बोलतो. आपुल्या हिताज्वासी जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचं हरिक वाटे देवा. गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचं हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. मूळ मुद्द्यावर या. तरी माझ्या दैवा पार नाही. चाल मी घेऊ देणार नाही, तुम्ही काळजी करू नका, म्हणजे चालीमध्ये वेळ जाईल म्हणून. तरी माझ्या दैवा पार नाही. अशा तुकोबाराय म्हणतात की अशा कन्या पुत्रांची जर सेवा केली तर मी खरोखरच धन्यवान आहे. मी स्वतःला माझं दैव भाग्य समजतो. लक्षात ठेवा, तुकोबारायसारखे भगवान असताना, भगवंताचा अवतार असताना सुद्धा तुकोबाराय असं म्हणतात. म्हणजे अशा पुत्रांची समाजाला किती गरज आहे आणि समाज सुधाराची फार गरज आहे. भविष्यामध्ये मी कधीही तुमच्याशी वेगवेगळ्या विषयावर नक्की चिंतन करेन. परंतु मी आमच्या भागवताचार्य स्वामीजी शुक्लाजी महाराज वृंदावरून आले ताईच्या प्रेमासाठी. मी सुद्धा वेळात वेळ काढून येथे माझ्या आणि त्यांच्या फक्त साधक आहेत म्हणून, कारण मी साधकांवर जास्त प्रेम करणार आणि तेही ब्रह्मचारी जीवन जगतात, मीही ब्रह्मचारी जीवन जगतो. ब्रह्मचारी माणसाला, ब्रह्मचारी वेगळा, ब्रह्मचर्य वेगळं. लक्षात ठेवा, ब्रह्मचर्य वेगळं आणि ब्रह्मचारी वेगळा. या शब्दांमध्ये फार विषय वेगवेगळे आहेत. मी सखोल जास्त बोलत नाही तुमच्याशी. महाराज म्हणाले हा सगळा, कारण ब्रह्मचर्य राहताना किती त्रास होतो हे आपल्याला माहिती आहे. कारण की एवढं सोपं नाही. मी मगाच तुम्हाला सांगितलं, करणी करे तीर कापे, अशातली व्यवस्था आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांना, सोनई शनिशिंगणापूरच्या सगळ्या परिसराला, तुमच्या सगळ्या परिसराला गुणवंत मृदंगाचार्य, गायनाचार्य सगळे आहेत आणि सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि शेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर